राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, त्यासोबतच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारी 1 वाजल्यापासून जमा होणार आहेत। त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात अगोदर जमा होणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, राज्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवाचे नमो शेतकरी बांधव योजनेच्या 8व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे भरपूर दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी जमा झाला होता। तसंच पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता या ठिकाणी जमा झाला होता, पण तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची देखील चिंता लागलेली होती। तर अखेर या ठिकाणी तुम्हाला भरपूर दिवसाची चिंता आणि प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पुढच्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत। तर आता ही निवडणुका झाली म्हणजे पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी या ठिकाणी सरकारसाठी अतिशय गरजेचे आहेत। त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना कुठेतरी या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सरकार करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आत्ताच मकर संक्रांत देखील होऊन गेलेली आहे। शेतकरी बांधवांना वाटत होते की मकर संक्रांतीच्या निमित्ताने आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु शेतकरी बांधवांनो, मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा कोणताही शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आता जानेवारी महिना देखील संपत आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांसाठी आज सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भात, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासंदर्भात, म्हणजे जे काही शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे लाभार्थी आहेत, तर त्या दोन्ही हप्त्याच्या 4000 रुपयाची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपणार आहे। तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका, तुम्ही बिंदास फक्त व्हिडिओ बघा। त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, सगळ्यात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। आता सगळ्यात महत्त्वाचं, जिल्ह्यातील जवळजवळ पाहायला गेलं तर 3 दिवसामध्ये पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी 90 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2 हप्त्याचे एकत्रितपणे 4000 आज दुपारी 1 वाजल्यापासून वाटली जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे। आता तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे, त्यानंतर पीएम किसान योजनेचे पैसे एकत्रितपणे 4000 रुपये वाटप होणार आहेत। आपण पाहायला गेलं तर जिल्ह्याची देखील यादी पाहणार आहोत, बँकेची देखील यादी पाहणार आहोत। ज्या शेतकऱ्याला पाहायला गेलं तर जिल्हा म्हणजे या तुमचं मेजगाय जिल्ह्याची यादी सांगणार आहे, त्या जिल्ह्यापैकी जर असेल तर या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल, त्या मेजगाय बँका सांगतोय त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या ठिकाणी भरपूर दिवसाची तुमची आज या ठिकाणी प्रतीक्षा संपणार आहे। यापुढे त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, नमोच्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहण्याची तुम्हाला गरज देखील भासणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी, पीएमच्या 22व्या हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता देखील लावण्यात आल्या आहेत आणि काही कागदपत्र देखील तुम्हाला काढावे लागणार आहेत। तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतेमध्ये जर बसत असाल तर या नवीन वर्षाच्या नवीन नियमामध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 दिवसापासून सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या येत होत्या की आज या जिल्ह्यामध्ये पैसे येतील, उद्या या जिल्ह्यामध्ये पैसे येतील, या शेतकरी बांधवांना पैसे मिळतील। परंतु शेतकरी बांधवांनो, आम्ही या सर्व गोष्टीचा आढावा घेतला आहे, तर याच्यामध्ये कसलेही तथ्य नसल्याचं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। बघा, संक्रांतीच्या अगोदर देखील कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता
PM किसान योजनेचा हप्ता जमा झालेला नव्हता। या काही मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये अफवा देखील पसरल्या जात होत्या, परंतु अखेर या ठिकाणी शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। तशा प्रकारे या ठिकाणी निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तशा प्रकारे आनंदाची बातमी सुद्धा या ठिकाणी समोर आलेला आहे। आपण तसं बघायला गेलं तर नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे, तर त्या जिल्ह्यांची आणि बँकेची यादी देखील तुम्हाला फक्त 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्यामुळे 2 मिनिटं तुम्ही स्किप न करता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, आता कोणत्या जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुमचा तालुका यामध्ये आहे का, तुमचं गाव यामध्ये आहे का, सविस्तर तुम्ही पाहणं अतिशय गरजेचं आहे। जर तुम्हाला तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पैसे येतील, ही महत्त्वाची तुम्हाला काही कामे देखील करायची आहेत। आज जर या ठिकाणी तुमचे 1 वाजेपर्यंत पैसे खात्यात जमा नाही झाले तर तुम्हाला काय करायचं आहे ते देखील या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, सर्व सरकारी योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये देखील वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठिकाणी स्वतः सांगितलेलं आहे। आणि महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणी आहेत तर त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये देखील हा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे। त्यासोबतच राज्यावर पाहायला गेलं तर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांचे पैसे देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। आता त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहेत। राज्यातील विविध योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आता 3 महिने जर होत आलेले आहेत तरी पण शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता मिळाला नव्हता। त्यामुळे सरकारवर अनेक शेतकरी नाराज देखील होते। त्यामुळे शेतकरी बांधव कुठेतरी नाराज असल्याचं आता सरकारला देखील समजलेलं आहे आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील आलेल्या आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी या ठिकाणी तुमची 100% नाराजी दूर होणार आहे। टोटल तुम्हाला केंद्रातून देखील 2000 रुपये म्हणजे मोदीचे 2000 रुपये आणि देवेंद्र फडणवीस सरकारचे 2000 रुपये असे टोटल तुम्हाला 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती दुपारी 1 वाजता मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। जर उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे। त्यामुळे सगळ्यात अगोदर तुमचा जिल्हा आहे का पाहायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका आहे का पाहायचा, तुमचं गाव आहे का पाहायचं आहे, तर तुम्हाला तुमचा जिल्हा नसेल, तुमचा तालुका नसेल तर तुम्हाला कधी पैसे मिळणार आहेत याची देखील डिटेल मी देणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधव या ठिकाणी तुम्हाला उद्या अतिशय खुश असणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना तुम्हाला नमोचा हप्ता देखील मिळणार आहे, त्यानंतर PM किसान योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे। टोटल 4000 रुपये पाहायला गेलं तर आज दुपारी 1 वाजल्यापासून मिळणार आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या की नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही, हे देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तर याच्यासाठी तुम्हाला काही नियम देखील लावण्यात आले आहेत, काही पात्रता देखील लावण्यात आलेत। तर तुम्ही या नियमामध्ये पात्रतामध्ये बसल तरच तुम्हाला या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा बँकेच्या मेसेज देखील तुम्ही वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त बँकेकडे अशाकडे पाहून तुमचा उपयोग होणार नाही। या ठिकाणी आपण पात्रता देखील बघून घेऊया। त्यासाठी शेतकरी बांधवांनो कोणकोणती कामे तुम्हाला करायला हवीत, नवीन वर्षामध्ये नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात, PM किसान योजनेच्या संदर्भात नवीन कायदे देखील या ठिकाणी नवीन लागू झाले आहेत। त्या नियमाची माहिती देखील आता तुम्हाला देणारच आहे। जर तुम्ही या दोन्ही नियमामध्ये जर बसत असाल तरच तुम्हाला या दोन्ही हप्त्याचे पैसे या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता बघा, तुमची पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, अनुदान असेल, कर्जमाफी असेल, तर अशा संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट आले आहेत। त्याचे अपडेट सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांमध्ये जवळजवळ 90 लाख शेतकरी बांधवांमध्ये काही शेतकरी बांधव या योजनेचे देखील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत। याच्यामध्ये भरपूर शेतकरी बांधव PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, भारताचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। या PM किसान योजनेच्या धर्तीवरती आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना देखील या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। तर आतापर्यंत राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्ते म्हणजे 14,000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, नमोच्या 8व्या हप्त्याच्या आणि PMच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्हाला जर लागलीच असेल तर आज पाहायला गेलं तर दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे देखील जमा होणार आहेत। 4000 रुपये जमा झाल्याचा SMS देखील तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचे, PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांनी प्रतीक्षा देखील संपलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत
या दोन्ही बँकाचे देखील आता कोणकोणत्या बँकेत ते देखील सांगणार आहे, कोणकोणते जिल्हे देखील ते देखील सांगणार आहे। त्यामुळे सर्वात पाहायला गेलं तर सर्वात शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करणार। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही नवीन वर्ष असल्यामुळे देखील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, त्यानंतर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये हे सोडून तुम्हाला एक्स्ट्रा 3000 रुपये देखील मिळणार आहेत। आता नवीन वर्ष असल्यामुळे नमोचा हप्ता देखील 2000 रुपये मिळणार आहे, त्याचे देखील 4000 रुपये मिळणार आहेत आणि एक्स्ट्रा देखील तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत, असे टोटल 7000 रुपये मिळणार आहेत। आता 7000 रुपये कसे मिळणार आहेत ते देखील सांगणार आहे। त्यामुळे आता सगळ्यात अगोदर बघा, सगळ्यात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा 3000 रुपये कशाचे मिळणार आहेत ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, तुम्हाला नमोचे 2000 रुपये तर मिळत असतील, त्यानंतर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळत असतील, तर तुम्हाला टोटल 4000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 3000 रुपये किंवा 4000 रुपये अशा पद्धतीने रक्कम वाढलेली नाही, तर 2000 रुपयाचे या ठिकाणी तुम्हाला पैसे तर जमा होणारच आहेत। तर एकंदरीत आपण पाहायला गेलं तर आपण सर्वात अगोदर बघून घ्या की राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून नमोच्या लाभार्थ्यासाठी, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ती म्हणजे आता लगेच येतो शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असेल तर मोठी रक्कम देखील तुम्हाला फार्मर आयडी कार्डवरती मिळणार आहे। ज्यांच्याकडे नसेल त्यांना फार्मर आयडी कार्ड काढा, तुम्हाला अजून काही या योजनेअंतर्गत मोठा लाभ सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, नमोचा 8वा हप्ता मिळवायचा असेल, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता देखील लावण्यात आलेल्या आहेत। आता या पात्रता कोणकोणत्या आहेत, तुम्ही पात्र आहात का, कोणते शेतकरी या ठिकाणी बांधव अपात्र केले जाणार आहेत त्याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे देखील पाठीमागच्या काळामध्ये झाले होते। त्यामुळं आता पुन्हा घोटाळे होऊ नये म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी मोठ्या जे जगात शेतकरी चुकीच्या पद्धतीने आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला असेल, पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल, रेशन कार्डनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या योजनेचा लाभ घेतला असेल तर या ठिकाणी मोठमोठ्या शेतकऱ्यांवरती कारवाई देखील करण्याचे निर्देश या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं जे काही चुकीच्या पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा लाभ नंतर पीकेएमचा लाभ घेत असाल तर यामध्ये सगळ्यात मोठी कारवाई होणार असल्याची माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेला आहे। बघा, आता सरकारच्या माध्यमातून काही नियम देखील, अटी देखील या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे। तुम्ही जर नमोचे लाभार्थी असाल, नमोचा 8वा हप्ता 2000 रुपये जर मिळवायचा असेल, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2000 रुपये मिळवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी या पात्रतेमध्ये पात्र असणं अत्यंत गरजेचं आहे। तर या नियमामध्ये बसणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा फक्त तुमच्या बँकेची मेसेज आहे, या मेसेजची देखील तुम्हाला वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही। त्यामुळे परंतु शेतकरी बांधवांनो, पीक विमा असेल, अतिवृष्टीचे अंदाज असेल, कर्जमाफी असेल, याविषयी देखील अपडेट या ठिकाणी सध्या तरी काय काय आहे ते देखील आता व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहे। आता बघा, तुम्ही जर पीक विम्याचे लाभार्थी असाल, अतिवृष्टीचे लाभार्थी असाल, अनुदानाचे लाभार्थी असाल, कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुमच्याविषयी देखील काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, ते सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील या ठिकाणी संपून गेलेली आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता लवकरच जमा होणार आहेत। अखेर राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांना हा दिलासा देणारा महत्त्वाची देखील माहिती या ठिकाणी समोर आली आहे। सगळ्यात अगोदर कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची लिस्ट देखील या ठिकाणी बघूया। सगळ्यात अगोदर पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशातील सर्वात मोठी बँक आहे, या बँकेमध्ये देखील पैसे होणार आहेत। त्यानंतर पाहायला गेलं तर महाराष्ट्र बँक, जर तुमचं खातं शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र बँकेत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर जिल्हा सहकारी बँक, जर तुमचं खातं जिल्हा सहकारी बँकेत असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल तर तुम्हाला सुद्धा जिल्हा अधिकारीतर्फे या ठिकाणी बँकेमध्ये पैसे येणार आहेत आणि बँकेमध्ये आलेले पैसे तुम्हाला 4000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे। जर तुमचं खातं पोस्टात असेल, एचडीएफसी बँकेत असेल, आयसीसी बँकेत असेल तर या बँकेमध्ये सुद्धा सगळ्यात अगोदर पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर येस बँक, फेडरल बँक या बँकेमध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर कॅनडा बँक, जर तुमचं खातं कॅनडा बँकेमध्ये असेल तर कॅनडा बँकेमध्ये देखील पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून समोर आली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं बँका झाल्या, आता कोणकोणत्या जवळ या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतात। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, 36 पैकी पहिला 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होतात। कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतात याची देखील सविस्तर डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत। सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्याला शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून देखील या ठिकाणी ओळखलं जाते। परभणी जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर मोदीचे 2000 रुपये आणि
देवेंद्र फडणवीस सरकारचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर परभणी झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी दोन्ही योजनेचे पैसे टोटल 4,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून अकोला जिल्ह्याला ओळखलं जातं. या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा, या दोन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही नमो योजनेचा लाभ घेत असाल, पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, तर या दोन्ही योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती दुपारी 1 वाजता जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे. आता दुसरा पाहायला गेलं तर जिल्हा पाहायला गेलं तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही देखील आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल आणि तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुमच्या उद्याच्या टप्प्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती सुद्धा सरकारकडून आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.